एव्हरीवन, गुड इव्हनिंग. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरएसआयच्या एका न्यू ब्लॉगमध्ये. तर आज मी ब्लॉग केलेला आहे 8 वाजता, म्हणजे थोडीफार रात्रच झालेली आहे. तर ब्लॉग शूट म्हणजे आता स्टार्ट करण्याचं कारण आहे ते तुम्हाला दाखवते. थांबा एक मिनिट गाईज. हे बघा, म्हणजे इतक्या टायमानंतर फायनली आलेला आहे संकेत चाचू आणि भाविका चाचूंच्या लग्नांचा अल्बम. तर त्यामुळे मी आता स्टार्ट केलेला आहे, तुम्हाला पण दाखवते आणि मला पण बघायचं आहे आणि मी पण खूप एक्सायटेड आहे अल्बम बघण्यासाठी. म्हणून मी तुम्हाला पण दाखवते आणि मी पण बघते. आणि पप्पा आणि चाचूंनी बघितलेलं आहे तर ते सांगत मस्त आपल्या फॅमिलीचे फोटो आहेत, सर्वांचे फोटो आहेत, क्यूट आणि माझे पण छोटे फोटो आहेत. तर चला तुम्हाला दाखवते. आणि त्याआधी मी हे सर्व काम करून घेते आणि अख्खा पसारा जो मी पाळलेला आहे, म्हणजे पूर्ण पसारा केलेला आहे तो मी नीट करते. म्हणजे ॲक्च्युली मी एक DIY करते, तर त्याची रील तुम्हाला आधी येईल कारण की व्लॉग थोडाफार लेट येऊ शकतो आणि रील पहिले येईल. तर मी काहीतरी बॉटलमधून काहीतरी बनवणार आहे काहीतरी, तुम्ही रील्समध्ये चेक करा. तर चला पहिले आधी मी हे डन करून घेते. मला एक अजून असं फ्लावर बनवायचं आहे, तर ते मी आता बनवून घेते आणि त्यानंतर फ्लावर बनवल्यानंतर तुम्हाला भेटते. चला आधी मी सर्व फ्लावर वगैरे बनवते, तर साफ करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. ये फ्लावर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर हा आहे डे 2 आणि आज आहे मला सुट्टी. तर आम्ही काल रात्री अल्बम बघितलंच नाही कारण की खूप लेट झाला. आम्ही जेवलो वगैरे आणि डायरेक्टली झोपलो, तर त्यामुळे मी काही म्हणजे अल्बम वगैरे आम्ही बघितला नाही. तर आता आपण आज गेलेले आहे मार्केटमध्ये. तर आज मटण आणलेलं आहे कारण की आज सुट्टी आहे सर्वांना, सर्व म्हणजे मला सुट्टी आहे बाकी. तर आज मटण आणलेलं तर त्याची ते साफ करायला लागलं, तर तुम्हाला मी ते पण दाखवते. आणि त्यानंतर जेवल्यानंतर काही टाईम असलं तर दुपारी बघू आम्ही अल्बम, नाही तर संध्याकाळी बघू. तर तुम्हाला पण मी नक्की दाखवणार आहे. आणि बघा बाहेर पाऊस खूप चालू आहे. हा बघा मस्त असं, म्हणजे मध्ये 2-3 दिवस बंद होता पण आता परत पाऊस चालू झालेला आहे इकडे. आणि पाऊस नसला तरी वारा खूपच असतो पावसाळ्यात, कारण की इकडे पण खूप जास्त वारा होता. तर चला तुम्हाला मी दाखवते चाची काय करायला लागले ते. चला. आणि त्यानंतर तुमची भाजी झाल्यावर तुम्हाला मी नक्कीच दाखवेल. तर चला आधी त्यांना आपण तुम्हाला दाखवते. हां, लेट्स गो. आणि गाईस इथे चाची पण मटण साफ करायला लागलं. हे बघा थोडंफार साफ करायचं, म्हणजे खूप साफ करायचं तर बाकी आहे. थोडंसं 1-2 पीस चाचीने साफ केले. हे बघा त्याची आता साफ करायला लागले. आणि चाचीने इकडे भाजी वगैरे सर्व कापून घेतलेली आहे आणि वाटण पण रेडी आहे बघा. म्हणजे हे फक्त खोबरं वगैरे वाटून घेतलेलं आहे, हिरवं वाटण अजून बाकी आहे, पण हे वाटण रेडी झालेलं आहे. आणि इकडे चाचीने मस्त मटण धुवून वगैरे साफ करून घेतलेलं आहे आणि कुकर पण गॅसवर ठेवलेलं आहे. पाणी पण इथे बाजूला गरम करून ठेवलेलं आहे कारण की म्हणजे असं त्यात टाकायला म्हणजे गरम गरम असतं ना, तेवढं चांगलं. आता चाची थोड्या वेळाने मसाला वगैरे टाकून त्यात हे करून घेते, मिक्स करून घेते. आणि इथे आपलं भात पण झालेलं आहे रेडी. त्याची काय टाकलं, तेजपत्ता टाकून घेतलेलं आहे आपल्याला. त्याच्याने लसूण टाकून घेतलेले, त्याची आता मिक्स करून घेते. आणि आता टमाटर टाकून घ्यायचे आपल्याला. मिक्स 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 मिक्स. आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आधी थोडीच टाकायची, मग नंतर झाल्यावर वरून टाकायला थोडी ठेवायची आणि मिक्स ह्याच्यात पण थोडीफार मिक्स करायची. आणि ते सर्व मसाले पण रेडी आहे. हळद, मीठ, मटन मसाला आणि धनिया पावडर आणि लाल काश्मीरी पावडर. आता सर्व मसाले चाचीने टाकून घेतलेले आहे.
आणि आता खडे मसाले आणि खोबऱ्याचं वाटण. तर आता गाईस मस्त बघा मसाला भाजून झालेला आहे, हा बघा. आणि आता बटाटे टाकायचे. आणि आता लास्ट मस्त असं मटण टाकून घ्यायचे. याला पण मस्त असं मिक्स करून घ्यायचं अर्धून परतून. मस्त मसाल्यात मिक्स करून घ्यायचं आहे मटण आपल्याला. तर काहीच बघा आपली मटन रेसिपी झालेली आहे शॉर्टमध्ये, व्लॉगमध्येच एक शॉर्टकट मटन रेसिपी. तर आता तर चाचीने मस्त वाफेवर ठेवलेलं आहे झाकून. त्यानंतर पाणी ॲड करतील आणि मग कुकर लावतील. तर आता थोड्या वेळ त्याला असंच वाफेवर शिजून द्यायचं, त्यानंतर पाणी टाकूया. चला आता बघूया आपण शिजलं आहे की नाही मटन. मटन थोडंफार शिजलेलं आहे. आणि काहीच आमची लाईट गेलेली होती म्हणून आमचा जो चार्जिंग बल्ब होता म्हणून थोडंसं अंधार येत होतं. आता फुल लाईट आलेली आहे तर बघा मस्त उजेडत आहे. मस्त थोडंफार मटण शिजलेलं आहे. आता कुकर लावलं की अजून मस्त शिजेल ते. आता पाणी ॲड करायचं आपल्याला थोड्या वेळाने. परत त्याला आपण शिजत ठेवायचे 5-10 मिनटं. त्यानंतर मी तुम्हाला दाखवलेलं इकडे पाणी पण ठेवलेलं ते पण आपल्याला ॲड करायचं आहे बघा. ते पण गरम झाले ते आपल्याला ॲड करायचं. त्यानंतर म्हणजे मस्त अजून जास्त शिजेल तर चांगलं असतं. टेस्ट पण चांगला असतो जेव्हा शिजतं ना जास्त तेव्हा मस्त चांगला टेस्ट येतो. आणि आता त्याचे थोडंसं अर्ध निंबू टाकते त्याचे. आणि त्यात बघा थोडंफार पाणी पण सुटलेलं आहे. म्हणजे कारण की आपण म्हणजे असं झाकलं म्हणजे थोड्या वेळ असं बंद करून वाफेवर ठेवलेलं शिजत, मग त्यात पाणी पण थोडंफार सुटतं. त्यामुळे आपल्याला प्रमाण मग नंतर समजतो की आपल्याला किती ॲड करायचं आहे आणि किती त्यात ऑलरेडी आहे. म्हणून तर थोड्या वेळ शिजत ठेवायला लागते. हे बघा थोडंफार असं पाणी आलेलं आहे बघा. थोडंफार ग्रेव्ही टाईप झालेली आहे. ऑटोमॅटिक म्हणजे तसं झालं आहे ते. पाणी ॲड नाही केलेलं आहे तरी पण थोडीफार ग्रेव्ही टाईप झालेली आहे ती. आता आपण त्यात गरम पाणी ॲड करू. हे बघा आणि तरी बघा किती मस्त आलेली आहे वरी. आणि हे बघा चाचीने मस्त मोठे मोठे बटाटे ठेवलेले आहेत कारण की म्हणजे टेस्ट मस्त येतो असं. आणि ते असे मध्येच म्हणजे हे नाही होत असं चुरा नाही होत त्याचा मध्येच, म्हणून मोठे मोठे कापलेले की मस्त टेस्ट लागतो त्याचा. आणि त्याचीने आता कुकर बंद करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर डायरेक्टली शिजल्यावर चेक करायचे की नीट शिजले की नाही. तर आता थोड्या वेळाने आपण चेक करूया सिटी झाल्यानंतर. तर काहीच आपलं मटण झालेलं आहे रेडी. तर चला आपण बघूया. गाईज बघा मस्त तरी बघा कशी आलेली आहे. वाव रेड रेड एकदम मस्त. त्याची मिक्स करून दाखवा एकदा. वा आणि सुगंध एवढा मस्त येते ना गाईज, एकदम टेस्टी वाटते बघा. आणि शिजलंय पण प्रॉपरली एकदम. तर गाईज आता त्याची मस्त बरोबर ॲड करते मटन मसाला. आणि त्यानंतर थोडंफार आम्ही कोथिंबीर पण टाकणार आहे बघा.
आता त्याची कोथिंबीर टाकते ॲड. आणि त्याला मस्त मिक्स करून घेऊया. वाव, खूप टेस्टी असं मस्त मटण दिसते. हे बघा, वाव, हे बघा नळी पण आहे गाईस. इकडे मस्त गाईस हे बघा कांदा आणि लिंबू कापून घेतलेले आहेत. आणि त्याची इकडे मस्त तर भात वाढायला लागलाय. आणि आता मम्मी मस्त भाजी वाढायला लागले. खूप टेस्टी आहे गाईज. आय लव्ह इट. खूप मस्त लागते आणि एकदम मस्त झणझणीत असं मटण झालेलं आहे. आणि त्याच्याने खूप मस्त आणि बनवलेलं आहे. आणि त्यावर मी लिंबू वगैरे टाकलेलं आहे, तर खूपच भारी त्याची टेस्ट येते. तर चला आता मी एन्जॉय करते गाईज. खूप टेस्टी असं जेवण आहे. चला आता आपण याला मस्त एन्जॉय करून घेऊया. गरम गरम असं मटण. तर गाईस आता माझं जेवण वगैरे झालेलं आहे, डन. आता आम्ही अल्बम बघणार आहेत, मी, चाची, मम्मी आणि कार्तिक पण आलेला आहे. तर आता कार्तिक पण बघणार आहे अल्बम. तर चला, मी खूप एक्सायटेड आहेत कसे फोटो आलेले आहेत आणि सर्वांचे फोटो कसे आहेत ते मला बघायला खूप एक्सायटेड आहे मी. आणि खूप म्हणजे फायनली आता आलेलं आहे, तर खूप म्हणजे एकदम एक्साइटमेंट झालेली आहे मला बघायला. तर चला मी पण बघते आणि तुम्हाला पण दाखवते. तर लेट्स गो, आता आपण बघूया कशा आहेत अल्बम. तर चला गाईस आता आपण अल्बम ओपन करूया. आणि गाईज हे बघा मस्त आहेत, मिनी अल्बम पण आलेला आहे मोठ्या अल्बमसोबत. आणि हे आहे कॅलेंडर. तर चला आता आपण ओपन करूया. गाईज आम्ही सर्व अल्बम बघायला बसले. हाय, कार्तिक पण आहे. तर चला आता आपण अल्बम बघूया. वाव गाईज बघा मस्त फोटो कसे क्लिअर आलेत हे बघा. वाव, आणि ह्या ते बघा चाचीचा लुक पण किती मस्त दिसतोय. आणि गाईज आता चालू झालेले आहे हळदी. हे बघा दादींचा फोटो. आणि गाईज हा फोटो आहे आमच्या दादाजींचा फोटो, म्हणजे संकेत चाचांच्या पप्पांचा फोटो. आणि गाईज हा आहे हळदीची रीत करताना फोटो. आणि हे बघा मम्मी आणि चाची. आणि गाईज हा बघा माझा संकेत चाचूच्या हळदीचा फोटो. आणि गाईज हे बघा मी, मम्मी आणि पप्पा आणि हळदीचा मस्तचा फोटो आला आहे हा पण. आणि गाईज हा बघा चाचींचा फोटो. आणि इथे आहे चाचींचा फोटो. आणि हा आहे चाची आणि चाचींचा फोटो. आणि गाईज तर गाईज हे बघा इथे चालू झालेलं आहे गणेश पूजन. तर हे बघा पप्पांचा फोटो, मम्मी आणि पप्पांचा.
तर काही जर तुम्हाला मी असं दाखवायला गेली तर पूर्ण अल्बममध्येच माझा पूर्ण व्लॉग जाईल, म्हणून मी तुम्हाला जे मेन पिक्चर आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हळदीचे झालेले आहेत, आता तुम्हाला मी रात्रीचे म्हणजे संगीत समारंभाची दाखवते. चला ते दाखवते तुम्हाला. हे बघा, आणि गाईस हे आहेत माझे आत्यांजी. दादींचा फोटो पण मस्त छान आलेला आहे बघा. आणि गाईस हा बघा दादी आणि दादाजींचा फोटो. आणि हा बघा गाईस पप्पा मम्मी आणि माझा फोटो. आणि हे बघा इकडे आहेत चाचू आणि चाची आणि चाचींच्या घरची फॅमिली. हे बघा, आणि गाईस हे आहेत चाचींचे पप्पा आणि चाचींची मम्मी. चाचींचे मम्मी पप्पा आहे ते. आणि हा आहे ज्योतिफुईचा म्हणजेच बेनाफुईचा फोटो. आणि गाईस इथे झालेला आहे डान्स. आणि मी डान्स घेतलेला होता तर त्याचे माझे फोटो बघा, डान्स स्टेप करताना घेतले ते. आणि आता झालेला आहे स्टार्ट लग्नाचा दिवस. आणि हे बघा इकडनं चाची पण आलेली आहे. आणि गाईस इथे लग्न पण लागलेलं आहे. हे बघा, आणि त्यानंतर हा आहे त्यांचा रिसेप्शन लुक. हा परत लग्नाचा एक फोटो. आणि इथे शॉर्टकटमध्ये आपला संपलेला आहे अल्बम. तर काही जसं की तुम्हाला मी सांगितलंच खूप मोठा अल्बम आहे, पण मी तुम्हाला मेन पिक्चर आणि शॉर्टकटमध्ये अल्बम दाखवला. तर तर मी असं अल्बमचा आणि शॉर्टकट अल्बम पण दाखवला आणि शॉर्टकट आपली मटन रेसिपी पण दाखवली. तर आय होप तुम्हाला माझा अल्बमचा आणि मटन रेसिपीचा ब्लॉग आवडला असेल. तर आवडला असेल गाईस तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला म्हणजे अल्बमचा फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा, तर आपण त्यावर व्हिडिओ पण एखाद बनवू शकतो. तर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा. तर अशीच आपण भेटत राहूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय एव्हरीवन.